चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी. अशोकनगर, सातपूर, नाशिक. भाजपा सातपूर मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर. भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून नव्या आणि जुन्या पदाधिकाऱ्यांना समान संधी देऊन सातपूर मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे असे प्रतिपादन शहराचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केले. भाजपा सातपूर मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष गौरव बोडके यांच्या पुढाकाराने ही नूतन कार्यकारिणी काम करणार आहे. कोणतीही निवडणूक नसताना भाजपने जुन्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देऊन समतोल साधला आहे. याचा फायदा 3 वर्षांनी येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये नक्कीच होईल. त्यामुळे येणाऱ्या काळात सातपूरमध्ये सबका साथ सबका विकास करीत भाजप उत्तुंग भरारी घेईल असे प्रतिपादन आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांनी केले आहे. त्र्यंबक रोडवरील हॉटेल अजूका धाबा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा सातपूर मंडळाचे अध्यक्ष गौरव बोडके यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार सौ सीमाताई महेश हिरे, शहर अध्यक्ष सुनील केदार, ज्येष्ठ नेते महेश हिरे, नाना शिलेदार, सौ रश्मी हिरे, सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे, रामहरी संभेराव, भगवान काकड, गोविंद बोरसे, रवी जोशी, शिवाजी शहाणे, राजेश दराडे, हेमंत नागरे, सागर निगळ उपस्थित होते. यावेळी सातपूर मधील नगरसेवक श्री विश्वास अप्पा नागरे, नितीन निगळ, सौ सोनाली तुषार भंदुरे, सौ मानसी योगेश शेवरे, सौ अंकिता महेंद्र शिंदे, सौ उषाताई बेंडकोळी उपस्थित होत्या. यावेळी सातपूर मंडळाचे अध्यक्ष गौरव बोडके यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये उपाध्यक्षपदी बाळासाहेब भोजने, तुषार पगार, संदीप काळे, दत्ता पाटील, गणेश मौले, अमित कोतमिरे, रवींद्र उगले, अजय थोरात, विनोद निकम, बजरंग शिंदे, भरत शिरसाट, प्रल्हाद सिंह, संदेश पाठक, सरचिटणीसपदी निलेश विनायक जोशी, हेमंत शंकर नागरे, श्री राजेंद्र संभाजी पाटील यांची निवड करण्यात आली आहे. चिटणीसपदी अंकुश भुसारे, किरण देशमुख, बाळू हिरे, सागर जारे, सागर वैष्णव, संतोष कुलकर्णी, अशोक बोडके, रवींद्र भोर, कुंदा अहिरे, शंकर कुर्मी, प्रवीण अहिरे, सौ संगीता शेळके यांची निवड करण्यात आली. तर कोषाध्यक्ष म्हणून गजेंद्र राजपूत काम पाहणार आहेत. तर युवा मोर्चा अध्यक्षपदी सागर प्रकाश निगळ यांची निवड करण्यात आली. महिला मोर्चा अध्यक्षा सौ परी गिरासे पाटील यांची निवड करण्यात आली. अनुसूचित जाती जमाती मोर्चा दशरथ लोखंडे, आदिवासी मोर्चा सुभाष गुंबाडे, किसन मोर्चा रतन घाटोळ, अल्पसंख्याक मोर्चापदी सोहेल खान, तर ओबीसी मोर्चापदी अरुण पवार यांची निवड करण्यात आली आहे. तर वेगवेगळ्या आघाड्यांच्या अध्यक्षपदी कामगार आघाडी अजय लगड, उत्तर भारतीय प्रकोष्ठ केदारनाथ यादव, उद्योग आघाडी कोंडाजी नेटावटे, व्यापार आघाडी भगवान नेरकर, भटके विमुक्त आघाडी रवींद्र गीते, आध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ अतुल जोशी, जैन प्रकोष्ठ विजय पांडे, पदवीधर प्रकोष्ठ सौरभ पाटील, राजस्थान प्रकोष्ठ सुरेंद्र हवलदार, चित्रपट प्रकोष्ठ देविदास निगळ, वैद्यकीय सेल डॉक्टर पल्लवी उंटवाल, कायदा सेल ॲडव्होकेट मनोज माळुंज, सहकार सेल रामदास बिरारी, माजी सैनिक सेल विजय पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल दिलीप धोंगडे, दिव्यांग सेल मारुती सोनटक्के, ट्रान्सपोर्ट सेल सागर गायकवाड, दक्षिण भारतीय सेल श्रीनिवास नांबिया, शिक्षक सेल मनोज सूर्यवंशी, क्रीडा प्रकोष्ठ निलेश पाटील, बुद्धिजीव सेल शेखर वाडेकर, सांस्कृतिक सेल मनोज विश्वकर्मा, आयुष्यमान भारत सेल नितीन पाटील, बेटी बचाओ बेटी पढाओ सेल जितेंद्र कर्डिले, आयटी सेल धीरज मिश्रा, सोशल मीडिया गौरव गुंजाळ, पंचायत राज व ग्रामविकास योगेश भावले,
प्रसिद्धी प्रमुख विकी सुभाष पाटील, गुजराती सेल विजय ठक्कर, पर्यटन विकास मंच कसरूक भुसे, पर्यावरण मंच किरण विधाते, तीर्थक्षेत्र आघाडी रामकृष्ण जाधव, अत्योदय सेल सुभाष वाणी, योग प्रकोष्ठ प्रकाश महाजन, प्रज्ञावंत आघाडी अतुल काळे, झोपडपट्टी आघाडी नितीन साबळे, अभियंता सेल शुभम चिखले यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये कार्यकारिणी सदस्य, कायम निमंत्रित सदस्य, विशेष निमंत्रित सदस्य यांचीही निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीची सातपूर मंडलाची बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली. आजच्या बैठकीमध्ये सातपूर मंडलाचे कार्यकारिणी पण जाहीर करण्यात आली. अतिशय उत्साहाच्या वातावरणात आज या ठिकाणी सातपूर मंडलाची बैठक झाली. संघटनात्मक विषयावर मार्गदर्शन झाले. या पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे यांनी मार्गदर्शन केलं. आपले सरचिटणीस सुनील देसाई, रश्मिताई हिरे बेंडाळे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नाना शिलेदार यांनी सर्वांनी संघटनात्मक बाबीमध्ये चांगलं असं मार्गदर्शन केलं. या सातपूर मंडलामध्ये 16 नगरसेवक होते, त्याच्यापैकी 14 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले. आगामी काळात आमचा असा संकल्प राहणार आहे की 100% नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील. त्या दृष्टीने संघटनात्मक कामकाज बळकट करण्याचा निश्चय आजच्या बैठकीत घेण्यात आला. जनता पार्टी सातपूर मंडलाची कार्यकारिणी करण्यात आली. सर्वप्रथम मी नाशिक शहर, नाशिक महानगर, आमचे अध्यक्ष सुनीलजी केदार साहेब, आमच्या नाशिक पश्चिमचे आमदार सीमाताई महेश हिरे यांना विनंती करतो की त्यांनी मला सातपूरमध्ये अध्यक्षपदाची काम करण्याची जिम्मेदारी जी दिली आहे ती मी अतिशय चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित काम करून दाखवेल. आणि आज जी कार्यकारिणी आपण या ठिकाणी केली आहे, अतिशय खालचे वरचे एकदम सगळे कार्यकर्ते एकत्र करून आपण ही जम्बो कार्यकारिणी आज इथे केलेली आहे. तर मी सर्वांना कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपल्याला जी पक्षाने जी काही संधी दिलेली आहे ती आपल्याला अतिशय आपल्या चांगल्या कामातून संघटनेला दाखवायचं आहे, काम करून दाखवायचं आहे. आणि जी काही संधी मला पदाधिकाऱ्यांनी, आमच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावरती दिली आहे, मी त्याचं नक्कीच संधीचं सोनं करून दाखवेल. धन्यवाद. अतिशय आनंद व उत्साहाच्या वातावरणामध्ये आज सातपूरमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीची सर्व कार्यकारिणी जाहीर केलेली आहे. सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये खूप चांगला उत्साह होता आणि अतिशय चांगलं मार्गदर्शन आमचे अध्यक्ष असतील, आमदारताई असतील, आमचे सरचिटणीस असतील, सगळ्यांनी कार्यकर्त्यांना संघटनेच्या विषयी माहिती दिली. त्याचबरोबर संघटना म्हणून आपण कसं कामकाज केले पाहिजे, पक्षाचे उपक्रम आपण मंडलस्तरीय कसे राबवले पाहिजे, हे सगळं मार्गदर्शन केलं. मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देते आणि आगामी काळामध्ये सातपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम अजून चांगलं कसं करता येईल ह्याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू व कटिबद्ध राहू. हा अत्यंत चांगला निर्णय आहे की जेणेकरून जे शेतकऱ्यांचं कर्ज होतं त्यांना 2 लाखापर्यंत आता कर्जमुक्ती मिळालेली आहे. त्यामुळे याबद्दल पण आपल्याला आपले प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी सांगितलं की जास्तीत जास्त प्रसिद्धी किंवा त्यांचे जे काही निर्णय येतात ते आपल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचं काम सुद्धा आपल्याला करायचं आहे. आताच पावसाळी अधिवेशन संपन्न झालं आणि तुम्ही बघितलं असेल की खूप चांगल्या प्रकारचं निर्णय किंवा चांगलं अधिवेशन हे आता पावसाळी अधिवेशन पार पडलेलं आहे. विरोधकांनी कितीही हल्ले केले, कितीही मुद्दे काढले, तरीही आदरणीय देवेंद्रजींच्या समोर त्यांचं काही चालत नाही आणि देवेंद्रजी त्यांना इतकं सडेतोड उत्तर देतात की त्यांची बोलती बंद होते. त्यामुळे आता आपण बघतोय की प्रभावहीन असा विरोधी पक्ष सध्या समोर आपल्याला दिसतात आणि आदरणीय देवेंद्रजी हे अत्यंत धडाडीने काम आपल्या महाराष्ट्र राज्यात करत आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की फक्त एका व्यक्तीने काम करायचं, फक्त मोदीजींनी करायचं, फक्त देवेंद्रजींनी करायचं किंवा रवींद्र चव्हाणांनी असं न करता आपली सुद्धा जबाबदारी आहे की प्रत्येक जो काय आपल्याला कार्यक्रम देतील आपल्याला पूर्ण महिन्यात, म्हणजे आपल्याच पक्षात असं आहे की आपल्याला एक दिवसही बसू देणार नाही, इतके पक्षाचे कार्यक्रम येतात. त्यामुळे जे जे उपक्रम येतील, कार्यक्रम येतील ते आपण यशस्वीपणे पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे. मागच्या वेळेस आपण मन की बात घेतला, हा प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या जवळच्या घरातले काही लोक असतील त्यांना बोलवून त्यांना एकत्र करून मन की बात हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुद्धा पोहोचवायचा आहे. खरं तर आता आपल्याकडे कार्यकारिणीमध्ये नियुक्ती काहींची होणार आहे आणि त्यामुळे त्या कार्यकारिणीनंतर सुद्धा
आपल्याला जास्तीत जास्त संघटन कसं वाढवता येईल. कारण बऱ्याच वेळा असं होतं की निवडणूक येणार असली की त्यावेळेला मोठ्या प्रमाणात आपण उपक्रम घेतो, कार्यक्रम घेतो किंवा लोकांपर्यंत पोहोचतो, परंतु निवडणूक झाल्यानंतर थोडंसं त्यात शांतता येते. त्यामुळे असं होऊ नये म्हणून आपण प्रत्येकाने की जास्तीत जास्त संघटन कसं वाढवता येईल, विशेष करून आपला महिला मोर्चा असेल, मग अगदी साधे छोटे छोटे कार्यक्रम घेतले तरीही त्यात सगळ्या घटकाच्या महिला या सहभागी करून त्या महिलांच्या काय अडीअडचणी आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचून त्यांना काय मदत करता येईल हे सुद्धा आपण केलं पाहिजे. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.